दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देवदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी अलेक्स डॉमिनिक फोन्सेका यांच्या स्मरणार्थ वाढदिवसानिमित्तानं देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, मोत माऊलीचे आभार मानण्यासाठी आणि हेतू पेटीतील सर्व हेतूंसाठी आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 8 सप्टेंबर या दिवशी देऊळ माता पवित्र मरियेचा जन्मदिवस साजरा करते आणि त्या दिवसाची आध्यात्मिक पूर्वतयारी म्हणून 9 दिवस आपण नोवेनाचं आयोजन करीत असतो. या नोवेनाच्या दिवसामध्ये आपली चर्चेस संपूर्णतः भरलेली असतात, परंतु आजच्या या दिवशी या कोविड-19च्या महामारीमुळे इच्छा असून देखील आपण या पवित्र मिसा बलिदानामध्ये बहुसंख्येनं सहभागी होऊ शकत नाही. आम्ही तिन्हीही धर्मगुरू या पवित्र वेदीवरती या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी झालेलो आहोत, परंतु चर्च हे रिकामी आहे. आपण सर्वजण घराघरामध्ये आहेत. श्रद्धेनं आणि विश्वासानं या पवित्र मिसा बलिदानामध्ये
सहभागी होत असताना धर्मप्रांतानं दिलेल्या विषयानुसार देवाचा पवित्र शब्द आणि पवित्र मरिया या विषयावरती या 9 दिवसामध्ये आपण मननचिंतन करणार आहोत. पवित्र रस याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने थेसलनिकाकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. प्रतिसाद.
पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत आणि त्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करण्यास तो आला आहे. प्रतिसाद. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेथात येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने ते उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? त्यांनी त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की हे वैद्या तू स्वतःलाच बरं कर. कफर्नहुमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या इथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखीन मी तुम्हाला खरे सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्याने उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तिथपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण किती भाग्यवान आहोत. देवाच्या मुखामधून बाहेर पडलेला तो देवशब्द पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि प्रेरणेनं मानवी हातातील लेखणीच्या साह्यानं लिहिला गेलेला संपूर्ण तारणाचा इतिहास पवित्र बायबलच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोचलेला आहे. या देवशब्दात असलेल्या आणि दडलेल्या सामर्थ्याची, शक्तीची आणि कृपेची गंभीरतेनं दखल घेऊन या देवशब्दाची आजवरची महती आणि महानता जाणून पोप फ्रान्सिस यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या आपेरोईत इल्लिस या प्रेषितीय पत्रकाद्वारे ख्रिस्त सभेतील उपासना वर्षातील सामान्य काळातील प्रत्येक 3ऱ्या रविवारी यापुढे प्रभू शब्द रविवार किंवा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जावा अशी अधिकृत सूचना आणि घोषणा संपूर्ण विश्वव्यापी ख्रिस्त सभेला केलेली आहे. केवळ प्रभू शब्दाचं महत्त्व, गांभीर्य आणि त्यामध्ये असलेलं सामर्थ्य याची सर्व श्रद्धावंतांना ओळख व्हावी, प्रभू शब्दातील सामर्थ्य सर्वांना कळावं, समजावं म्हणून. बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांनी प्रामाणिकपणे तन मन एकवटून हा देवशब्द वाचला त्याला तो भावलेला आहे, स्पर्शून गेलेला आहे. या देवशब्दाच्या प्रेरणेनं कित्येकांचं परिवर्तन झालेलं आहे. या देवशब्दामुळे कित्येक भाविक परमेश्वराच्या अधिक जवळ आलेले आहेत, श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढलेले आहेत. आपल्या जीवनाचे वाईट आणि दुराचारी मार्ग सोडून सन्मार्गावर चालू लागलेले आहेत. या देवशब्दाची साक्ष देण्यासाठी, या प्रभू शब्दाच्या स्वार्थिक प्रसारासाठी कित्येकानं आपलं सारं जीवन पणाला लावलेलं आहे, स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रारंभी जो शब्द होता, जो देवासह होता, शब्द देव होता, तोच देवशब्द मानव रूप धारण करून त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नाझरेत गावच्या पवित्र मरियेच्या सहकार्याने मानवामध्ये आलेला होता. तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्या नाझरेत गावामध्ये तो लहानाचा मोठा झाला होता, त्या गावामधील त्या पवित्र मंदिरामध्ये शब्बात दिवशी यशया संदेष्टाच्या ग्रंथामधून यशया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे आगाऊ भाकीत केलेलं होतं, जे लिहिलेलं होतं, तेच वचन प्रभू येशू ख्रिस्त लोकांना वाचून दाखवतो. स्वतःविषयी लिहिलेल्या प्रभू वचनाचं वाचन खुद्द प्रभू येशूनं केल्यानंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामधून शब्द बाहेर पडतात. माझ्याविषयीचा हा शास्त्रलेख, हा देवशब्द आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालेला आहे. स्वतःच्या बाबतीमध्ये असलेला हा देवशब्द प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्ण मनानं, पूर्ण हृदयाने अंगीकारला होता आणि स्वतःच्या जीवनामधून, स्वतःच्या वागण्यामधून, स्वतःच्या कृतीमधून आणि सेवाभावी कार्यामधून तो प्रकट केला होता. लोकांसाठी हा प्रभू शब्द प्रभू येशू ख्रिस्तानं जिवंत आणि सजीव केलेला होता. जी कृपावचनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामधून बाहेर पडत होती, ती ऐकून बरेच जण आश्चर्य व्यक्त करीत होते. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशूच्या मुखातून बाहेर पडलेल्या वचनानं कित्येक जण प्रभावित झाले, कित्येकांचे मन परिवर्तन झाले, कित्येकांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आत्मिक स्वास्थ्य लाभले.
कित्येकाने आपल्या जीवनाचे आणि जगण्याचे मार्ग आणि दिशा बदलल्या. हा सर्व देवशब्दाचा आणि प्रभू वचनाचा प्रभाव आणि परिणाम होता. ज्या मरियेच्या जन्म दिनाची, त्या सणाची आपण आध्यात्मिक पूर्वतयारी करीत आहोत, त्या नाझरेत गावच्या त्या पवित्र मरियेनं देखील तिला परमेश्वराकडून देवदूतातर्फे प्राप्त झालेल्या प्रभुवचनाचा तिनं विश्वासानं स्वीकार केला होता. तो प्रभू शब्द आपल्या हृदयी, आपल्या अंतर्मनी तिनं विश्वासानं साठवला होता. देवशब्द प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्या स्वर्गीय पित्याला तिनं प्रामाणिकपणे आणि खुल्या अंतकरणापासून सहकार्य केलं होतं. तो देवशब्द आपल्या गर्भामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि कृपेनं तिनं वाढवला, फुलवला आणि ईश्वर चरणी समर्पित केला. देवाकडून आलेला देवशब्द पवित्र मरियेनं आयुष्यभर, जीवनभर प्रमाण मानलेला होता. याच प्रभू शब्दाविषयी, देवशब्दाविषयीच्या महतीविषयी आणि सामर्थ्याविषयी बोलताना यशया संदेश आपल्या ग्रंथामध्ये अध्याय 55 ओवी 10 ते 11 मध्ये म्हणतो, पहा, पाऊस आणि बर्फ ही वर आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफल आणि हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्याला बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ती माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून आणि ज्या कार्याकरिता मी ते पाठवलेलं आहे ते केल्या वाचून मजकडे विफुल होऊन परत येणार नाही. प्रारंभी जो शब्द होता, जो देव होता, तो मानवामध्ये आला. त्यानं देवाची इच्छा पूर्णत्वास नेली आणि पुन्हा तो स्वर्ग लोकात परत गेला. बंधून आणि भगिनीनो, या प्रभू वचनामध्ये एवढी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य असेल तर आपण वाचत असलेला हा प्रभू शब्द, आपण ऐकत असलेला हा प्रभू शब्द, हा देवशब्द आपल्या जीवनामध्ये फुलतो का, फलतो का, तो बहरतो का? या प्रभुवचनाला शोभेल आणि साजेल असं प्रतिफळ आपल्या रोजच्या वागण्यामधून, आपल्या रोजच्या कृतीमधून व्यक्त होतं का? हा प्रभू शब्द माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणि नूतनीकरण घडून आणतो का? तसं जर माझ्या जीवनामध्ये होत नसेल, या प्रभू शब्दाचा माझ्या जीवनावरती काहीच परिणाम होत नसेल, कोणताच प्रभाव माझ्यावरती या प्रभू शब्दानं पडत नसेल, तर या प्रभू शब्दाचं नुसतं वाचन करणं आणि तो केवळ ऐकणं माझ्यासाठी व्यर्थ आहे, निरर्थक आहे आणि व्यर्थहीन आहे असं आज खेदानं म्हणावं लागेल. स्तोत्रकार म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. देवाचे लोक म्हणून एकत्रित जमलेल्या आणि देवशब्दानं प्रकाशित झालेले, देवशब्दानुरूप कृती करण्यासाठी पाचारण केलेले आपण सर्वजण आपल्या सर्व विनंत्या सत्याचा जनक जो परमेश्वर त्याच्या चरणाशी आणूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले फ्रान्सिस, सर्व बिशप, फादर्स, डिकन्स व वतस्थ जे देवशब्द देण्याचे कार्य करत आहेत, त्यांनी विश्वासूपणे देवशब्दाचा प्रसार करून श्रद्धावंताप्रती आपलं मिशन पूर्ण करावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेसाठी देवशब्दामध्ये खोल मुळावून आपण ख्रिस्ताचं शरीर असलेल्या ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे व सर्वांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द शिकवणारे व उपदेश करण्यासाठी ज्यांच्या
शिकवणुकीने आणि उपदेशाने जे देवाचा शब्द ऐकत आहेत त्यांनी देवाच्या वचनावर भरवसा ठेवावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळवून द्यावे, त्यांचे नूतनीकरण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामासाठी आपण देवाचा शब्द मोकळ्या अंतकरणानं स्वीकारावा आणि त्याच्या प्रकाशाने आपल्या अंतकरणातील अंधकार दूर व्हावा व आपण मोकळ्या मनानं ख्रिस्ताचं अनुकरण करून त्याच्याशी विश्वासू राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ. ही प्रार्थना आम्ही मरिया मातेच्या मध्यस्थीने आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचं स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमची जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायिक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. तुझ्या महिमेने होऊया
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तोगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त बजलेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तो आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित जावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया.
जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. सर्व शक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंट देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियनं जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट झाली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केलं आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करत असताना आम्हाला तिच्या अखंड मजतीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचं सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपल्या विनंती येथे आठवा. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. संतानांची निर्मळ धुरी अति सुंदर स्त्रियांमध्ये ओंकारी देवाची मती अति सुंदर स्त्रियांमध्ये ओंकारी देवाची मती मोती माऊली कैवारिणी देव
शब्दांची तू घेतली व जगाची आहे शांती करगी आम्हा सर्वांसानंदी व जगाची आहे शांती करगी आम्हा सर्वांसानंदी सायवेळी आमचे राणी आम्हासाठी कर तू मागणी आम्हास नको टाकू ते मागली आता आणि मरणाच्या वेळी आम्हास नको